दरम्यान सकाळी बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि या बचाव कार्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी। माळींमध्ये कसं झालं भूस्खलन आणि इथल्या घरांची रचना कशी होती। आता आम्ही जिथे आहोत इथे हे घर तुम्ही बघा, हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। इथे घरातलं जे सामान आहे तेही तुम्हाला दिसेल आणि वरच्या बाजूने भूस्खलन वरच्या बाजूने झालं। हा जो पहाड आहे, हा जो डोंगर आहे, माती कच्ची आहे याची आणि पावसाबरोबर 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू होता, सरळ आली आणि या घरावर हे बघा, या घरावर कोसळली। हे पूर्ण घर गेलेलं आहे आणि असेच हा जो गारा आहे हा खाली इथे गेला। ही जी माती आहे हे भूस्खलन जे इथे गेलं आणि हे घर बघा तुम्ही, हे घर किती खाली आहे। तर हे घर उद्ध्वस्त झालं आणि त्याच्या बाजूचं घर हे थोडंसं याची जी कौलं आहेत ती पूर्णपणे तुटलेली आहेत आणि या 2 घरांच्या मधून तुम्हाला आम्ही दाखवतो की काम चालू आहे। पोकलेन तिथे काम करतात, तिथे खाली अशीच घरं होती। म्हणजे घरांची रचना जी आहे ती डोंगरावरून खाली खाली होती आणि ज्यावेळेस जे भूस्खलन झालं त्यावेळेस हे जे भूस्खलन झालं हे सरळ इथे आलं आणि यावर गेलं आणि याच्या खाली हा जो इथे तुम्हाला दिसेल भूस्खलन झालेलं, तर इथे याच्या खाली अशी 44 घरं आहेत। म्हणजे इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही आणि पूर्णपणे वरून जी माती आली, कच्ची माती आली, ती पूर्णपणे या ही जी घरं आहेत ही पूर्णपणे याच्या खाली दाबली गेलेली आहेत। जवळपास अशी 160 लोक जी आहेत सरकारी आकड्यानुसार येथे दाबली गेलेली आहेत आणि 21 जणांचे मृतदेह काढण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे। कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह उमेश कुमावत, एबीपी माझा, माळी।